राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं रूपांतर थेट हत्येत झालं। एका तरुणानं दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात फरशी मारल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। ही धक्कादायक घटना मंगळवारी दिनांक 27 मे रोजी दुपारी घडली। मिळालेल्या माहितीनुसार ब्राह्मणी येथील बस स्थानक परिसरात रविप्रसाद हेअर सलून नावाचं कटिंगचं दुकान आहे। दुपारी 3:30च्या दरम्यान सुशील साठे हा तरुण दुकानासमोर झोपलेला होता। त्यावेळी सत्यवान भाऊसाहेब साठे वय वर्ष 25 हा तेथे आला। परिसर झाडायचं असल्यानं त्यानं सुशील याला उठवलं। याच कारणावर दोघांमध्ये वाद झाला। वादाच्या भरात संतापलेला सुशील साठे यानं तेथे पडलेली फरशी उचलून सत्यवानाच्या डोक्यात मारली। गंभीर मार लागल्यानं सत्यवान काही क्षणातच खाली कोसळला। परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीनं खासगी वाहनातून राहुरी येथे रुग्णालयात दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक संजय ढेंगे, पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। घटनेनंतर आरोपी पसार झाला असून आरोपींकडून त्याचा शोध सुरू आहे। दरम्यान मयत सत्यवान साठे यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू होती। मयत सत्यवान साठे यांच्या पश्चात त्यांचे वडील, पत्नी, 2 मुले, बहीण असा परिवार आहे। या घटनेमुळे ब्राह्मणी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस कॉन्स्टेबल भगवान थोरात, विशाल तनपुरे आणि चालक महादेव भांड आरोपीच्या शोधासाठी पथकासह कार्यरत आहेत। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेसाठी, लक्ष्मण पटारे, उमरे। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।